काळ्या हौदाकडच्या काही बराकी मागे टाकल्यानंतर गोपाळ चांदोरकर म्हणतायत की काळा हौद ते भवानी टोक मार्गावर दक्षिणेकडे आणखी 2 बराकी आहेत. बरोबर, हा दक्षिणेकडचा भाग. ती बघा तिथे ते अवशेष आपल्याला दिसत आहेत बराकीचे. म्हणजे तिकडे आणखीन 2 बराकीचे अवशेष असण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे समोर तर दिसत आहेत, दुसऱ्या बराकीचे त्याच्या मागे असण्याची शक्यता आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेनरी ऑक्झिडन बद्दल आपलं तिकडे काळा हौदच्या इथे बोलणं राहिलं. आता थोडं यापुढे इथे काय म्हटलंय की हेनरी आपल्या डायरीत नोंद करतो की राजाच्या निवासस्थानापासून 1 मैलाच्या अंतरावर मला राहण्यास प्रशस्त घर दिलं. तो काळा हौदाचा उल्लेख करत नाहीये. ठीक आहे. आता काळा हौद भाग म्हणजे हा पूर्वेकडचा भाग जिथे घरच नाही आहेत, त्याच्यामुळे पूर्वेकडच्या भागाचा प्रश्न मिटला. त्याच्यानंतर गोपाळ चांदोरकर काय म्हणतायत तर बाले किल्ल्याच्या पश्चिमेला म्हणजे बाले किल्ल्याच्या मागील बाजूस म्हणजे कुठली, मी म्हटलंय तुम्हाला की आता तुम्हाला दिशा जर डोक्यात ठेवायची असतील तर ते कशा ठरवाव्या लागतील तुम्हाला. तुमची पश्चिम बाजू गडाची म्हणजे हिरकणीचा बुरुज, पूर्व बाजू म्हणजे भवानीचं टोक, दक्षिण बाजू म्हणजे श्रीगोंदे टोक किंवा काळकाईचा पहारा आणि उत्तर बाजू म्हणजे आपला टकमक टोक. ठीक आहे. तर मग पश्चिमेला बाले किल्ल्याच्या मागील बाजू हिरकणी बुरुजावर एक घरटाणा आहे, पण तो बाले किल्ल्याच्या अगदीच जवळ आहे आणि त्याचं 1 मैल अंतर भरत नाही. आता 1 मैल साधारण मला वाटतं 1.5 किलोमीटरचं अंतर भरतं. ठीक आहे. मग आता तो बाले किल्ल्याच्या जवळ आहे कुठला, हिरकणी बुरुजाचा घरटाणा, 1 मैल अंतरावर नाही. आता उत्तरेकडच्या बाजूला म्हणजे तुमच्या टकमक टोकाचा जो जी बाजू आहे म्हणजे हत्ती तलावापासून कोळीम तलावापर्यंत तो सगळा भाग, उत्तरेकडचा भाग. तर मग तिथे साधारण बरीच घरं सापडतात. आपण जेव्हा जगदीश्वराकडे आलो तेव्हा आपण त्या ती घरं वगैरे आपण बघितली. मग त्या बाजूला जे काही सगळी घरटाणं असतील तर त्यामध्ये कुठली तरी एखादी प्रशस्त खोली त्याच्यासाठी दिली असण्याची शक्यता आहे आणि तो उत्खनन वगैरे केल्यानंतर आपल्याला तो भाग जाणवेल. आता या बाजूला कारण इथे बघा 7 बराकी आहेत. हा लष्करी तळ आहे. कोणाचा? शिवाजी महाराजांचा. कार्तिक हेदर, हा लष्करी तळ आहे. तर लष्करी तळामध्ये 7 बराकी आहेत, दारुगोळा कोठार आहे. तर एवढा अतिसंवेदनशील भाग महाराज एका विदेशी वकिलाला का दाखवतील, राईट? मग त्याची सोय साधारण कुठे, तर याच्या पलीकडच्या बाजूला कोळीम तलावापासून हत्ती तलावापर्यंत जी घरं दिसत आहेत त्याच्या एखाद्या घरामध्ये केली असण्याची दाट शक्यता आहे. आता इथून हे झालं, आपण इकडे हे बराकीचे अवशेष बघितले. आता आपण भवानी टोकाच्या दिशेने पुढचा प्रवास सुरू ठेवूया. चला. काळा हौद ते भवानी टोक या मार्गावर 2 टेकडी वजा ठिकाणं लागतील आणि त्या ठिकाणावर दारुगोळा कोठार असल्याचं म्हटलं जातं. तर साधारण हे बघा, हा एक टेकडी वजा भाग दिसतोय आणि हा एक टेकडी वजा भाग दिसतोय. दोन्हीकडे निवडुंगाची झाडं आहेत. ठीक आहे. दोन्हीकडे निवडुंगाची आणि निरगुडीची झाडं. आता निवडुंग तर मला माहिती आहे, निरगुडी जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की निरगुडी म्हणजे नेमकं काय, म्हणजे पुढच्या वेळी मला ते सांगताना बरं पडेल. तर आता त्या ठिकाणी जाऊन आपण दारुगोळा कोठाराचे अवशेष दिसत आहेत का पाहूया. गोपाळ चांदोरकरांच्या मते दोन्हीमध्ये अर्ध्या किलोमीटरचं अंतर आहे. तर त्यानुसार ते अर्ध्या किलोमीटरचं अंतर सुद्धा जाणवत आहे. तर दोन्ही ठिकाणी जाऊन आपण त्या दारुगोळा कोठाराचं दर्शन घेऊया. कारण मग टेक्निकली जर पोटल्याच्या डोंगरावरून जर तिथे आघात झाला असेल तर पोटल्याचा डोंगर सुद्धा या बाजूला दिसतोय. आता ते टेक्निकली कसं शक्य आहे, तो दारुगोळा कसा पडला असेल आणि मग त्याचा विस्फोट होऊन अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेला दुसरा कोठार कसं फुटलं असेल, तर हे साधारण विश्लेषण आपण त्या ठिकाणी जाऊन ऐकूया. चला. जवळपास 5-7 मिनिटाची तंगडतोड करून फायनली आपण दारुगोळा कोठाराचे जे अवशेष आहेत तिकडे पोचलेलो आहे. हे फक्त आता अवशेष पाहून घ्या कारण कोसळलेल्या ढासळलेल्या अवस्थेत ते आहेत. ठीक आहे. आता त्या ठिकाणून पाहताना असं वाटलं होतं यार किती जवळ आहे, फक्त 2-3 मिनिटात पोचू, पण बराच वेळ लागतो आतमध्ये यायला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी म्हटल्याप्रमाणे, कोणी चांदोरकर सरांनी म्हटल्याप्रमाणे या कोठारात आणि त्या कोठारात जवळपास अर्ध्या किलोमीटरचं अंतर आहे. तर ते जेव्हा चालाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की ते खरंच अर्धा किलोमीटर आहे. ठीक आहे. आता असं म्हटलं जातं की पोटल्याच्या डोंगरावरून दारुगोळा कोठारावर हल्ला झाला. हां, आणखीन एक महत्त्वाचं
निरगुड आणि निवडुंग अशी ही झाडं दाटीवाटीनं लावलीत बघा, आणि म्हणून ती त्याच्या आजूबाजूला अवशेषांच्या तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता हा पोटल्याचा डोंगर, तर थोडं जवळ जाऊया कारण तुम्हाला ते दिसायला सुद्धा हवं. ठीक आहे. तर प्रचलित दारुगोळा कोठार आपण ज्याला म्हणतो, की जे मुळात धान्य कोठार आहे ते तिकडे आहे. ठीक आहे. आता पोटल्याचा जो डोंगर आहे तो हा बघा, हा आपल्याला इथे समोर दिसतोय. ठीक आहे. आता हा गुयरीचा डोंगर, गुयरीच्या इथून पुढे काळकाईचा भाग, त्याच्या पुढे हा पोटल्याचा डोंगर. आता पोटल्याच्या डोंगरावरून तुम्ही पाहिला दिसतोय तिथे तो बघा, पोटल्याचा डोंगर. ठीक आहे. पोटल्याच्या डोंगरावरून इथे सुद्धा दारू गोळा कोठारावर हल्ला होऊ शकतो, म्हणजे तोफगोळ्याचा मारा होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की पोटल्याचा डोंगर एवढ्या खाली आहे आणि मग एवढ्या उंचीवर तो तोफ गोळा कसा काय आला असेल? तर दोन गोष्टी असतात. एक तर तोफगोळ्याचा मारा तितका असतो, इंग्रज बनावटीच्या ज्या तोफा होत्या त्या लांब पल्ल्याच्या होत्या. दुसरी गोष्ट, अनेकदा जेव्हा उंची कमी असते तेव्हा तिकडे लाकडी दमदमा उभा केला जातो आणि त्या लाकडी दमदम्यावर ती तोफ चढवली जाते आणि मग तिकडून हल्ला केला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ते जे दारुगोळा कोठार आहे आपण जे म्हणतो की जे मुळात धान्य कोठार असणं अपेक्षित आहे, तर साहजिक आहे की ज्या दारुगोळा कोठारावर तोफेचा गोळा पडला, तर तो तोफेचा गोळा पडल्यानंतर दारुगोळा कोठार काय शांत राहणार नाही आहे. आतमध्ये दारू आहे, ती पेट घेणार आणि जेव्हा तो भयंकर स्फोट होणार तेव्हा साहजिकच आहे की त्या भिंती पडणार. त्या भिंती शाबूत राहतील कशा? त्या दारुगोळा कोठाराच्या म्हणजे धान्य कोठाराच्या भिंती शाबूत आहेत. याचा अर्थ तिकडे फार फार तर तोफगोळा पडला असेल, त्याच्यामुळे भिंतीवर डाग आले असतील. पण जो आपण धान्य कोठाराचा स्फोट म्हणतो तो या निवडुंगाच्या जवळ असलेल्या दारुगोळा कोठारावर झालेला आहे. आता निवडुंग किंवा निरगुडीची झाडं कशासाठी, तर त्या पद्धतीची दाटीवाटी केल्यामुळे त्याला जो थंडावा जो लागतो, त्या दृष्टिकोनातून या सगळ्या दारुगोळा कोठाराच्या आजूबाजूला दाट झाडी वाढवली जाते निरगुडी आणि निवडुंगाची, जेणेकरून आयदर तो दारुगोळा कोठार दृष्टिक्षेपात लगेच येऊ नये आणि ह्या सगळ्या थंडाव्याच्या हिशोबाने. आता आपण वरती पण त्या टेकडीवर जाऊ. तिथून जेव्हा पाहिलं आपण तेव्हा एक टेकडी ही दोन टेकडी आपल्याला दिसली. आता ह्या टेकड्यांवरचं आपण हे पोटल्याचा डोंगर आणि तो लॉजिक पण आपण समजून घेतलं. याचा अर्थ गोपाळ चांदोरकर यांनी आर्किटेक्ट माइंडनुसार जो तर्क मांडलेला आहे तो साधारण इथे आल्यानंतर आपल्याला खरा किंवा तर्कशुद्ध असल्याचं जाणवतं. आता आपण पुन्हा त्या डोंगरावर जाऊ. तिकडे सुद्धा निवडुंगाचं झाड दिसतंय, तिकडेही निरगुडी म्हणजे मला अजूनही कळलं नाही, पण आता ही जी झाडं दिसत आहेत निवडुंगाच्या व्यतिरिक्त ती निरगुडीची असावीत असा माझा आता मी तरी समज करून घेतलाय. पण तुमच्यापैकी निरगुडीबद्दल जर कोण माहिती असेल तर मला जरूर कळवा. मी म्हणजे गुगल करेनच, पण तरी सुद्धा. ठीक आहे, चला. बघा, एवढं जर लांब कसं आहे की एवढं सगळं फिरायचं असेल तर 3-4 गोष्टी मेजर लागतात. एक तर तुमची तेवढी स्ट्रेंथ पाहिजे चालण्याची, दुसरी म्हणजे थोडीशी खाच पाहिजे. कारण हे पाण्याची खाज असल्याशिवाय, त्याच्याबद्दल अत्यंत पराकोटीची इच्छाशक्ती असल्याशिवाय आपण ह्या गोष्टी करता येत नाहीत. रायगडावर आल्यानंतर भवानीकडाच मुळात 2-2.5 किलोमीटर लांब आहे. तो तेवढा चालत जायचा म्हणजे समोर पाहताना अगदी सरळ दिसतो, पण चालताना इतक्या वाटा त्या फिरत 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 जातात की ते 2-2.5-3 किलोमीटर ते अंतर भरतं. मग ते पुन्हा पाहायचं. त्यानंतर भवानी टोकावरून खाली भवानी मंदिराकडे जाण्यासाठी पुन्हा 15-20 मिनिटाची पायपीट, आता ती तुम्हाला दिसेलच, मी दाखवेन. पण ह्या सगळ्या गोष्टी करून मग पुन्हा जगदीश्वराकडे पोचायचं, मग 12 टाकीकडे जायचं. तर हा सगळा तामझाम आहे. तुम्हाला कमीत कमी 2 दिवस तरी ह्या सगळ्या गोष्टीसाठी बारकाईनं त्याचं निरीक्षण करण्यासाठी, त्या समजून घेण्यासाठी लागतात. तर तेवढा वेळ काढून नक्की आयुष्यात एकदा तरी रायगड एक निवांतच, पहिलं म्हणजे त्यानंतर तो पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करणं, ह्या 2 गोष्टी करता आल्या पाहिजे. ठीक आहे, चला. पुन्हा भवानीकड्याच्या मूळ वाटेवर आलेलो आहे. ते बघा तिकडे गेलो होतो, बरोबर आहे. आणि तिकडून आता अर्धा किलोमीटर म्हणजे हा जो दारुगोळा कोठार आहे तिकडे जाऊन पाहूया. हे बघा भवानी टोक फलक दिसतोय, म्हणजे आता भवानी टोकापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तिथून खाली उतरून आपल्याला भवानी मंदिराकडे जायचं आहे. तत्पूर्वी आपण वर जाऊन येऊया.
हे बघा, हे दारुगोळा कोठाराचे अवशेष. ठीक आहे, म्हणजे त्याही बाजूचे अवशेष पाहिले, याही बाजूचे अवशेष. साहजिक आहे की तो दारुगोळा फुटल्यानंतर त्याच्यातून जो दारुगोळा किंवा ते ज्या काही तोफगोळ्यांचा जो काही स्फोट झाला असेल त्यातला काहीसा भाग उडून इथपर्यंत आला असेल आणि मग इकडच्या कोठाराने सुद्धा पेट घेतला असेल. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की हा जो भाग आहे, हा बघा, हा समोर दिसतोय तो लिंगाणा. ठीक आहे, आणि या साईडला जो पहारा होता त्याला म्हटलं जायचं लिंगाण्याचा पहारा. आता हा लिंगाण्याचा पहारा तिथे खाली आणि हे दारुगोळा कोठार अवशेष पाहून आपण पुन्हा मूळ वाटेवर येऊ. आणि तो बघा तिकडून खाली जायला वाट आहे, तर आता तिकडे जायचंय. चला. फायनली भवानी कड्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. हा मागे तिथपर्यंत शेवटपर्यंत दिसतोय तिकडे तो जगदीश्वर, आणि अगदी 2-2.5-3 किलोमीटरची तंगडतोड करून आपण भवानी कड्याकडे आलो. ते आहे भवानी टोक, आणि तिकडून खाली उतरल्यानंतर लागेल ते म्हणजे भवानीचं मंदिर. चला या दाखवतो. या ज्या रेलिंग्ज आहेत त्या रेलिंग्जना पकडून अगदी सावकाश खाली खाली उतरत गेलात की तुम्हाला भवानी मंदिराकडे जाण्याचा मार्ग सापडेल. ठीक आहे, चला. स्वामी तुझा बोले. भवानी टोकावरील या भवानी देवी आईचं आपण दर्शन घेतलेलं आहे. रायगडाच्या भवानी टोकापासून जवळपास एक 200 मीटर अंतर वगैरे आहे, अर्थात तो उतार वगैरे आहे. तो उतरून आपण भवानी आईच्या या देवस्थानाचे इथे येतो. आता 1929 साली साधारण विवा जोशी यांनी लिहिलेलं राजधानी रायगड म्हणून एक पुस्तक आहे. अर्थात हा रेफरन्स मला आपल्या प्रके घाणेकर सरांच्या दुर्गेश्वर रायगड या पुस्तकात मिळाला. तर विवा जोशी यांनी लिहिलं होतं की भवानी टोकाजवळ एका अवघड ठिकाणी अगदी थोडं चालत गेल्यानंतर भवानी आईचं एक मंदिर आहे. त्या ठिकाणी अष्टभुजा भवानी आई मातीची मूर्ती आहे. अर्थात आता ती मूर्ती कुठेही दिसत नाहीये. हे जे छोटेखानी जो देवारा सुद्धा आणलाय तो सुद्धा आत्ता अलीकडच्या काळामध्ये कोणीतरी आणलेला आहे असं मला वाटतं. कारण मागे जेव्हा मी पावसाळ्यात आलो होतो तेव्हा हा देवारा या ठिकाणी नव्हता. तर 1929 पर्यंत ही अष्टभुजा मूर्ती इथे होती असा जर विवा जोशींचा संदर्भ योग्य किंवा त्यावेळेचा तो खरा मानायचा ठरला तर ती मूर्ती नेमकी कुठे गेली हा प्रश्न आहे. आता रायगडाच्या भवानी टोकाकडे म्हणजे एका कुठल्या तरी टोकाकडे ज्याला भवानी टोक असं नाव दिलंय त्या ठिकाणी समजा असं पकडून चालू की अष्टभुजा भवानी आई अष्टभुजा असलेली भवानी आई मातेची मूर्ती असेल तर मग महाराजांनी ती इथे का वसवली, तीही एकदम एका कोपऱ्यामध्ये. तर असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं की ही जी दिशा आहे समोर जी दिशा तिथपर्यंत जाते ती दिशा साधारण तुळजापूरच्या दिशेने आहे. म्हणजे जिथे अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी स्थित आहे त्या तुळजाभवानीच्या दिशेनं असलेलं तोंड ज्या टोकाचं आहे त्या टोकाला भवानी टोकाचं नाव दिलं गेलं आणि मग तिथे अष्टभुजा भवानीची मूर्ती वसवण्यात आली असं म्हटलं जातं. टेक्निकली आम्ही पण ते चेक करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला पण ते जाणवलं की साधारण भवानी टोकाचं दिशा जी आहे ती तुळजापूरच्या दिशेने तिकडे जाते. सो यामध्ये तथ्य असेल. आणि 1929 साली जर
आई भवानीची मूर्ती इथे असेल आणि ती आज दुर्दैवाने नाही आहे, तर हे आपलं अपयश आहे, हे आपलं काय म्हणता येईल की आपलं दुर्दैव आहे. तर भवानी टोकाच्या इथे येऊन आईचं दर्शन झालेलं आहे. आता इथून पुन्हा पायपीट करत थेट 12 टाकीकडे जायचं आहे, ज्याच्यासाठी आपल्याला जगदीश्वराच्या मागच्या बाजूला यावं लागेल आणि डाव्या बाजूने आतमध्ये जावं लागेल. ठीक आहे, तर आता आपण तिकडे जाऊया. आजच्या या सगळ्या प्रवासामध्ये आपल्यासोबत आहेत विनीत चव्हाण आणि कार्तिक जाधव तिकडून लांब गेलेले आहेत पुढच्या वाटेला. तर आता आम्ही काय शूज वगैरे घालतो आणि भवानी आईचं पुनश्च एकदा दर्शन घेऊन आम्ही निघतो. मला वाटतं तुमचं दर्शन राहिलं असेल, या तुम्ही दर्शन घ्या. ठीक आहे, चला मग विनीत 12 टाकीकडे आता जाऊया. बाय. भवानीकडा पाहून आल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा जगदीश्वराच्या मागच्या बाजूला येता आणि ही बघा मागे समाधी आणि मंदिर दिसतंय. तर तिकडून ही उजवीकडची खाली जाणारी वाट ही 12 टाकीकडे जाते आणि 12 टाकीच्या समोरच आहे धान्य कोठार आणि आताचं त्याचं प्रचलित नाव आहे दारुगोळा कोठार. तर तत्पूर्वी इकडे खाली आपल्याला एक बांधीव घडीव असा तलाव दिसतोय, तो पाहून घेऊया. एकंदर गडावर ठिकठिकाणी महाराजांनी जी पाण्याची सोय मोठ्या प्रमाणात केलेली होती, तर त्याचा हा उत्तम नमुना आहे. तटबंदी आजही सुस्थितीत आहे आणि आता बाकीच्या संवर्धनाची कामं चालू आहेत. आता ही वाट पकडत असताना आपल्याला काही इकडच्या स्थानिक ग्रामस्थांची घरं लागतील. अवकिरकर असतील, म्हणजे अवकिरकर आडनावाची बरीच घरं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर ही अगदी त्या काळापासून आहेत आणि आजही त्यांचा चरितार्थ या ठिकाणाहून चालतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही ही मुलं इथून खाली शाळेसाठी रायगडवाडीमध्ये किंवा पाचाडात असे त्यांच्या शाळा आहेत आणि इथून ते तिथे शाळेत जातात आणि रोज शाळेत जाणं येणं त्यांचं चालू असतं. आत्ताच्या मुलांसाठी हा रोपवेचा पर्याय उपलब्ध आहे, पण यांचे जे आई वडील आहेत, यांच्या आधीच्या ज्या पिढ्या आहेत, त्या शिक्षणासाठी म्हणून रोज शाळेसाठी म्हणून सकाळी गडाखाली उतरायच्या आणि पुन्हा शाळा संपली की गड चढून पुन्हा गडावर यायच्या. तर त्यांचं तर कौतुकच आहे. तर ही सगळी घरं आपल्याला या वाटेवर चालताना दिसतात आणि घरं संपली की लगेच आपल्याला एक मोठ्या वाड्याचं जोतं लागतं. आता ते जोतं नेमकं कोणाचं आहे ते मी पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतो. चला. हे बघा, हे एक पहिलं मोठं जोतं लागतं. आता तिथे जायचा ॲक्सेस दिसत नाही आहे. झाडं पण आता तटबंदीवर उगवली आहेत. हे जोतं क्रमांक 2. तर हे जे जोतं आहे, जे एवढं मोठं आहे, ते असं म्हटलं जातं की हे सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचा हा वाडा असण्याची दाट शक्यता आहे. आता त्यामागे लॉजिक असं आहे की लष्करी तळ याच बाजूला आहे आणि मग त्यांचा सरसेनापती आणि त्यांच्यावर लक्ष असावं या दृष्टिकोनातून एक वाडा सरसेनापतींना इथे बांधून देण्यात आलेला आहे. आणि मग त्यांची लष्करी तळाची पूर्ण जेवणाची सोय, त्यांच्या पाण्याची सोय ही आता एक टाकी तर तुम्ही खाली पाहिली. इथे आता धान्य कोठार, जे आताच आपण दारुगोळा कोठार म्हणतो, तर तिथे आपण धान्य कोठारच म्हणूया आता याच्या पुढे. तर ते धान्य कोठार आणि त्याच्या समोर 12 टाकी अशा पद्धतीनं या ठिकाणी ही संरचना केलेली पाहायला मिळते. आणि आप्पा परब यांच्या मते आपलं जे श्रीगोंदे टोक आहे, म्हणजे रोपवेच्या राईट साईडला जे सगळे अष्टप्रधान मंडळातले जे वाडे लागतात, तर त्याच्यामध्ये जो 2 नंबरचा जो वाडा आहे तो हंबीरराव मोहित्यांचा वाडा असा त्यांचा दावा आहे. पण मग तो दावा गोपाळ चांदोरकर यांनी खोडून काढत त्यांनी म्हटलंय की
हा इकडे लष्करी तळासोबत मोठ्या प्रमाणात जो अगदी तालेवार सरदारासाठी सरसेनापतीच्या दर्जाचा जो वाडा बांधलाय तो त्यांचा असावा असं त्यांचं म्हणणं आहे. आणखीन एक वाडा मला वाटतं तिथे लागतो, तर त्यांच्या खाली सरसेनापती, त्याच्या खाली सेनापती आणि जी इतर पद आहेत तर त्यांच्यासाठी म्हणूनचे हे सगळे वाडे असावेत. म्हणजे बराकी वगैरे सगळे त्या बाजूला, ठीक आहे, आणि वाडे सगळे जे आहेत तालेवार सरदारांच्या ते या बाजूला, अशा पद्धतीची संरचना केल्याचं दिसून येतं. हा बघा, या एका वाड्याच्या अवशेष. पुन्हा हा पुढेपर्यंत इथे येतोय. हे जे कातळ खडे आहेत, हे पूर्ण दगड, हे मागच्या मी जेव्हा पावसात आलो होतो तेव्हा कोसळून पडले होते आणि याचं सोयरसूतक बहुतेक पुरातत्व खात्याला नाही आहे. म्हणजे मला जवळपास 2-3-4 महिने झाले असतील येऊन, आणि त्यानंतर अजूनही ही अवस्था अशीच आहे. दुर्दैव आहे. ठीक आहे. समोर या बेचक्यामध्ये खाली गेलात ना की तुम्हाला वाघ दरवाजा लागतो. म्हणजे आम्ही एकदा या धान्य कोठाराच्या बाजूच्या वाटेने एकदा खाली उतरलो होतो. कुठे? वाघ दरवाजाच्या इथे. तो समोर तुम्हाला तिकडे दिसतोय तो कुशावर्त तलाव आणि ते सगळे वाडेत. आणि तिकडे बघा व्याडेश्वर महादेवाचं मंदिर दिसतंय, तो नगारखाना दिसतोय. ठीक आहे. तर आता आपण आणखीन खाली उतरू आणि पहिली 12 टाकी पाहून घेऊ. चला. एक साधारण 100 मीटर वगैरे अंतर चालत आल्यानंतर डाव्या बाजूला इथे आपल्याला 12 टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. आता या 12 टाक्यांचं प्रयोजन काय याच्याबद्दल खात्रीला एक माहिती सांगता येणार नाही, पण असं म्हटलं जातं की या 12 टाक्या एकमेकांना अंतर्गत बाजूने जोडलेल्या आहेत. म्हणजे समजा एका टाकीमध्ये जर दगड भिरकावला तर त्याचा तरंग अशा पद्धतीने उठतात की 12 टाक्यांमधलं पाणी म्हणजे त्या 12 टाक्यांमधल्या पाण्यांमध्ये तरंग उठतो. आता साधारण पावसाळ्यानंतर कितवा महिना चालू आहे? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 4था महिना. म्हणजे जसा जसा उन्हाळा येईल तसं तसं हे पाणी दिसणं कमी कमी होत जाईल. आता बऱ्यापैकी या टाक्या भरलेल्या आहेत. इथे काही टाक्यात या बाजूला याल, या बाजूला हे बघा, इथे आपल्याला टाक्या पाहायला मिळतील. ते बघा तिकडे मत्स्यमुख लावलेलं आहे बघा, तुम्हाला जर दिसत असेल. चला खाली जाऊन पाहूया. या तसेच चला खाली. हे मत्स्यमुख इथे तुम्हाला लावलेलं पाहायला मिळेल. ठीक आहे. आता सरळ 12 टाक्यांचं दर्शन घेतलं की इकडे खाली आपला धान्याचं कोठार आहे. तर आपण चला एक प्रातिनिधिक आपण धान्य कोठार पाहूया. आता हे सुद्धा जे रान आहे ना, हे जसं जसं उन्हाळा वाढेल ना तसं तसं हे सुद्धा कमी होत जाईल. कारण आता गुरं वगैरे खायला सुरुवात करतील ना मोठ्या प्रमाणात. हे बघा इथे एक वेगळ्या प्रकारची, म्हणजे आता याला आपण कमळ म्हणावं की तारा म्हणावं हे मला सांगता येणार नाही, पण एक साधारण माणसाची जी सर्वसाधारण उंची आहे त्याच्यापेक्षा याची उंची कमीच आहे. ठीक आहे. या इथे आता या आतमध्ये या, काय घाबरताय, या. हे बघा हा सगळा भाग हा मूळ उंचीपासून खालच्या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता खालच्या ठिकाणी का, तर तुम्ही जिंजीचा ब्लॉग आपला पाहिला तर त्या जिंजीच्या ब्लॉगमध्ये आपण मोठे मोठे धान्य कोठार पाहिलेले आहेत. तिथे सुद्धा असं अंडरग्राऊंड जागा करण्यात आलेली आहे. मग याच्यावर लाकडाची एक
एक सरफेस तयार केला जायचा, एक उंची वाढवली जायची जमिनीपासून, जेणेकरून समजा पाण्याची ओल असली तरी ती धान्याला लागणार नाही या हिशोबाने ती एक उंच काय म्हणता येईल की अजून एक जोतं लाकडी जोतं उभं केलं जायचं आणि मग त्याच्यावर ते धान्य ठेवलं जायचं. आता इथून आपण पोटल्याचा डोंगर बघूया. या आता पुढे जरा जात असताना थोडं पाय जपून टाका, ठीक आहे, कारण रान वाढलंय त्याच्यामुळे त्याचा अंदाज येत नाही की किती पुढे आहे. म्हणजे पावसात आलो तेव्हा आम्ही तिथे कडेवर बसलो होतो, म्हणजे सुरक्षित ठिकाण बघूनच. हे बघा, ठीक आहे. ऊनच आहे इकडे. विनीत जपून बस, ठीक आहे. आता तिकडे दाखवा, तो बघा, तो आहे पोटल्याचा डोंगर, ठीक आहे. आता पोटल्याच्या डोंगरावरून जवळपास रेंज बघा, ती रेंज तिकडे म्हणजे कुठे, रोपवेच्या इथे म्हणजे काळकाईच्या पहाऱ्यापर्यंत. ती रेंज इथून सरळ म्हणजे कुठे, आपल्या आता जिथे आहोत धान्य कोठाराच्या इथे, ठीक आहे. ही रेंज तिकडे म्हणजे आपण जे मूळ दारुगोळा कोठार पाहिले तिकडे. आता कुठेतरी इंग्रजांच्या याच्यामध्ये कागदोपत्री असा एखादा उल्लेख आला असेल की पोटल्याच्या डोंगरावरून आम्ही हल्ले केले आणि मग समोरच असलेल्या इमारतीवर तो तोफगोळा पडला आणि मग दारुगोळा कोठार फुटलं आणि मग रायगड, अवघा रायगड जायला लागला. मग आमच्या काही अभ्यासकांकडून असं कदाचित समज झाला असेल की हीच ती वास्तू आहे, थोडीशी पडलेल्या अवस्थेत आहे, मग ते तोफगोळे इकडेच पडले असतील आणि मग याचा स्फोट झाला असेल. पण मुळातच दारुगोळा कोठार ज्यात दारुगोळा ठासून भरलेला आहे त्याचा जर स्फोट झाला तर साहजिक आहे की ती इमारत उरणारच नाही, त्याचे अवशेष पडलेले सापडतील जे आपल्याला त्या टेकडीवर जाणवले. तर तोच मुद्दा आहे की हे धान्य कोठार असण्याची शक्यता आहे, कारण जवळ पाण्याची पण सोय आहे, समोरच लष्कराच्या मोठ्या अधिकाऱ्यांचे वाडे प्लस सरसेनापतींचा वाडा आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि ह्या बाजूला पूर्ण लष्करी तळच आहे आणि मग त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय म्हणून हा धान्य कोठार हे वापरलं गेलं असण्याची शक्यता आहे, ठीक आहे. आता 12 टाकी आणि धान्य कोठार पाहून झालेलं आहे. पोटल्याचा डोंगर तुमच्या नजरेसमोर आहे, एकदा तिथेही नजर मारा. समोर काळकाईचा डोंगर आहे, बाजूला गुईरी आहे. आपला जो आहे आपण जिथे आहोत तो मूळ रायरी डोंगर आहे, ज्याचं नाव आता रायगड झालेलं आहे. आणि आता आपण पुन्हा मागे जाऊ आणि थेट काय होईल, आपण होळीच्या माळावर जाऊ. उद्याच्या भागामध्ये आपण काय करणार, आपण रोपवेने तिसरा मार्ग बघणार. याच्यापूर्वी आपण 2 मार्ग बघितले, एक नाणे दरवाजा मार्गे आलो, एक आपण चित दरवाजा मार्गे आलो, त्याच्यानंतर दोन्ही बाजूनी महादरवाजातून वर आलो. बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजारपेठ, कारकुनांची घरं वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या, कारकुनं आणि कर्निसांची घरं, ठीक आहे. त्यानंतर मग आपण हा सगळा समाधी आणि लष्करी तळ आणि भवानी कडा, भवानी टोक वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्या. 12 टाकी पाहून आता आपण पुन्हा वर चाललोय. आता उद्याच्या भागामध्ये आपण काय करणार, रोपवेने वर येणार, रोपवेचा मार्ग दाखवणार. रोपवेवरून वर आल्यावर आपल्याला उजव्या वाटेला श्रीगोंदे टोकाकडे एक रस्ता जातो. श्रीगोंदे टोक मुळातच रोपवे म्हणजे तो श्रीगोंदे टोक आहे, पण कुशावर्त तलावाकडे एक रस्ता जातो. त्या कुशावर्त तलावाकडून सरळ गेल्यानंतर अनेक अष्टप्रधान मंडळातील मान्यवरांचे वाडे आहेत. कुशावर्त तलाव आहे, व्याडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्यानंतर स्वराज्याचं ज्यानं कुंकू अबाधित ठेवलं तो वाघ दरवाजा आहे, तो वाघ दरवाजा पाहायचा. त्या सगळ्या गोष्टी पाहायच्या. पुन्हा वर यायचं. कुशावर्त तलावाच्या डाव्या बाजूला तिकडे पर्जन्य मापक आहे, पर्जन्य मापकाच्या पुढे काही वाडे आहेत, तिथे काही समाध्या आहेत. ह्या सगळ्या पाहून पुन्हा होळीच्या माळावर यायचं. होळीच्या माळावर आल्यानंतर मग तिकडून उरलेलं राजसदर, राजदरबार, बालेकिल्ला तो सगळा पाहायचा. हिरकणी बुरुजाकडे जायचं, पुन्हा मीना दरवाजाकडे यायचं आणि या रायगड सिरीजचा तो शेवट असेल आणि त्यानंतर मग आपण पुढच्या दौऱ्याला लागणार आहोत. तुर्तास इथून आता आम्ही बाहेर पडतोय. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. तुमच्या कमेंट्स, तुमचे लाईक, तुमचे शेअर्स माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे असंच प्रेम करत राहा. रायगड सिरीज कधी चालू होणार याबद्दल तुम्ही सगळे आतुर होतात, तर ती तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. धन्यवाद. असंच सहकार्य करत राहा. जय शिवराय, जय शिवशंभू, जय भवानी.